गोकुळ सोबत गोकुल। मित्रांनो, गेले दोन अडीच तास झालं यांनी प्रास्ताविकामध्ये स्वतःच्या माईकचा व्हॅल्यूम वाढवून सामान्य सभासदाच्या प्रश्नाला केराची टोपली दाखवलेली आहे आणि माझंच म्हणणं कसं हा दाखवण्याचा अट्टास केलेला आहे। 25 कोटी ठेवी वाढ म्हणतात, परंतु त्या वैयक्तिक 25 कोटी ठेवी आलेल्या नाहीत, तर संस्थांच्या वैयक्तिक ठेवी आलेल्या आहेत। त्यामुळे यांचं काय वेगळं प्राबल्य अस्तित्व यामध्ये नाही। दुसरी गोष्ट, 139 कोटी गुंतवणूक केलेली आहे आणि 36 दिवसाचं 6.5% व्याजाचं चेअरमननी मांडणी केलेली आहे। 6.5 लाखाचं 6.5% 12 लाख रुपये मिळवलेले आहेत। असं काही करोडो रुपये त्यांनी तो व्याज त्यातनं मिळवलेलं नाही, परंतु 139 कोटीची गुंतवणूक त्यांनी चुकीच्या पद्धतीने केलेली आहे। 41 लाख सॉफ्टवेअरला मी ज्यावेळेला 1100 मॉडेलचा मोबाईल नोकियाचा घेतला त्यावेळेला 5500 रुपयाला घेतला। आजच तो कालबाह्य झालेला आहे। आम्ही ज्या वेळेला कोर प्रणाली केली त्यावेळेला 1,58 लाखाची केली, परंतु यांनी याही 15 वर्षाच्या 20 वर्षाच्या कालावधीनंतर सुद्धा 68 लाखाची कोर प्रणाली केलेली आहे। 41 लाख रुपये ॲडव्हान्स पोटी दिलेले आहेत आणि म्हणतात 5 वर्ष आम्ही ते वॉरंटी पेड दिलेलं आहे। अरे सगळे पैसे तुम्ही दिलाय, तुम्ही सगळे पैसे अगोदर पेड केलेले आहेत। 64 लाख रुपये बिनव्याजी चुकीच्या पद्धतीनं कारभार चालवला आहे। वेतन करार 2002 नंतर आम्ही वेतन करार केलेला नाही का, तर या बँकेच्या हितासाठीच आम्ही तो वेतन करार केलेला नाही आहे। ज्या वेळेस बँक युनियन आणि संचालक मंडळ ज्यावेळेला येईल त्यावेळेला बँकेच्या हिताचा निर्णय करून आम्ही त्या वेळेस त्या स्तरावर तो वेतन करार केलेला आहे। यांनी वेतन करार देऊन जास्तीचा खर्च या संचालक मंडळाने बुरदण सभासदांच्या माती मांडलेला आहे। मागच्या वर्षीचा आमचा नफा 2 कोटीच्या वरचा होता, तो त्यांनी वेगवेगळ्या तरतुदी करून गोठवला आणि आज म्हणतात आम्ही 7.5% डिव्हिडंड वाटतोय। अरे पण आमचे मागचे 2 कोटी गोठवले ना तुम्ही, सभासदांना 2 कोटीपासून बाजूला ठेवलं ना तुम्ही, वंचित ठेवलं आणि त्यातलेच आमचे 1,05,00,000 रुपये त्यांनी इतरत्र तरतूद केलेली आहे आणि ते आज रोजी ह्या गोष्टी सांगतात की आम्ही नफ्यात आहे। आमच्यावर गोलमाल अमृत संजीवनी योजना पूर्ण अपयशी ठरलेली योजना यांची आहे। फक्त सब चेअरमनाने गोलमाल केलेला आहे। अमृत संजीवनी रात्रीत पत्र काढलेले आहेत, ज्यावेळेला DDRने चौकशी केल्या, आज अखेर चौकशा चालू आहेत। अजून रात्रीत यांनी GR बदललेले आहेत, रात्रीत नोटीस बोर्डला नोटीसा लावलेल्या आहेत आणि आमची योजना योग्य कशा सांगण्याचा प्रयत्न केला आहे। मुळात यांनी जुनी संपूर्ण कर्जमाफी योजना का चुकीची आहे हा सांगितलेलंच नाही, नवीन का माती मारले हा यांचा वैयक्तिक स्वार्थ किंवा वैयक्तिक बँकेला चुकीच्या दिशेने नेण्याचा हा भाग दिसतोय। दुसरी गोष्ट, स्टेशनरी खर्च मागच्या वर्षी पत्रकार बंधूंनो 7 लाखाची स्टेशनरी शिल्लक आहे आपल्याला मांडलेला आहे, तरी आणि त्यांनी परत लाखो रुपयाची स्टेशनरी या ठिकाणी जमा केलेली आहे, खरेदी केलेली आहे, वारेमाप खर्च केलेला आहे। मगाशी त्यांनी सांगितलं जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभासदांना विचारलं तुम्ही सभासद मीटिंग भत्ता किती घेताय, 2000 घेतोय। माझी संस्था आहे, एकही पैसा आम्ही सभासद पतसंस्थेचं संचालक घेत नाही, पतसंस्थेची आणि बँकेची। मी ज्यावेळेला 13 वर्ष अखंड संचालक होतो 512 ते 700 रुपयेपर्यंतच मी त्याचं वेतन घेतलेलं आहे। याने वाढ होतच नाही आणि याने आता वाढ 12,1200ची 2,000ची केले, तरी हे सगळा झोल आहे। इथं माईकचा व्हॉल्यूम वाढवून यांनी चुकीच्या पद्धतीने सभा ट्रीट केलेली आहे। या सभेवर आमचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शिवाजीराव पाटील गट आणि आमचे सहयोगी सदस्य या सभेचा मी पूर्ण निषेध करत आहे।